लोक म्हणतात शेती म्हणजे गरिबी आहे, पण मी म्हणाल शेती म्हणजे गरिबी नाही तर शेती म्हणजे भविष्य आहे. पण ह्याच भविष्याचा विचार करून जे आजकालची आपली तरुण पोर आहे, जेव्हा त्यांची 12वी होते किंवा काही टेक्निकल कोर्स कम्प्लीट होतात, एज्युकेशन कम्प्लीट होतं, त्यानंतर त्यांना लगेच काहीतरी उद्योगधंदा हा सुरू करायचा असतो किंवा जरी उद्योगधंदा नाही सुरू केला तरी त्यांना लगेच काहीतरी थोड्याफार पैशांची त्यांना नोकरी पाहिजे असते. पण कोणीच असा विचार करत नाही की गावाकडे मला खूप मोठी शेती आहे, ती शेती जर मी डेव्हलप केली, जर त्या शेतीमध्ये जर मी उत्पन्न घेतलं तर नक्कीच मी एक शाश्वत शेती करू शकतो आणि पुढे भविष्यात पण या शेतीतून खूप सारा नफा मिळू शकतो. पण आजकालच्या आपल्या तरुण पोरांचं झालंय काय, त्यांना रात्रीमध्ये श्रीमंत व्हायचंय, प्रत्येकाला लगेच पैसे हवे. पण शेती आपल्याला लगेच एका वर्षामध्ये पैसे देणार नाहीये. शेतीमध्ये आपल्याला शाश्वत पिकं करायला लागणार आहे, शेतीमध्ये आपल्याला कष्ट करायला लागणार आहे. जेव्हा आपण त्या शेतीवरती आपण प्रामाणिकपणे प्रेम करू, त्या शेतीमध्ये खरंच राबू, पूर्ण डेडिकेशनने मेहनतीने आपण त्या शेतीमध्ये काम करू, तेव्हाच तर आपल्याला त्या शेतीतून पैसे भेटणार आहे. 4-5 वर्ष झाले, 4-5 वर्षापूर्वी जेव्हा कोविड आला होता, कोविडमध्ये सगळ्या इंडस्ट्री ह्या बंद पडल्या होत्या, पण जो शहराकडची जी मंडळी होती ती सगळी गावाकडे आली होती आणि गावाकडे येऊन काय करत होती, गावाकडे येऊन शेतीच करत होती ना. कारण की शेती म्हणजे ही शाश्वत आहे आणि शेती म्हणजे हे भविष्य आहे. पण ह्याच भविष्याचा विचार करून आजकालच्या आपल्या तरुण पोरांनी या गोष्टीचा नक्कीच विचार करायला पाहिजे की शेती म्हणजे 100% भविष्य आहे आणि या भविष्याचा विचार करून प्रत्येकाने आज शेती करायला पाहिजे. प्रत्येकाची शेती ही डेव्हलप करायला पाहिजे आणि या जगाला शेतीचं महत्त्व सांगून द्यायला पाहिजे.